पक्ष कोणताही असो, कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यानं मराठी उमेदवार दिला तरच त्याला मत द्यायचं आहे, नाहीतर त्या उमेदवाराची खाट. मराठी माणसालाच मत मिळालं पाहिजे. उमेदवार आमचा मराठीच पाहिजे, तो मराठीच बोलणारा असला पाहिजे आणि त्यानं मराठीचा अपमान सहन नाही केला पाहिजे. 62,000 शाळा बंद केल्या, यांच्याकडे शाळेला पैसे नाहीत, कुंभमेळ्याला पैसे आहेत त्यांच्याकडे. महत्वाचं काय आहे? आमच्या पोरांची शाळा आहे का कुंभमेळा महत्वाचा आहे? 62,000 शाळा बंद करतात आणि पत्रकार सुद्धा याच्यावर. मराठीचा मुद्दा तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरती पण राजकारण सुरू आहे. महापौर कोण होणार, मराठी होणार? कारण की बघा, आता ठाकरे म्हणतायत की महापौर मराठी करायचा. आशिष शेलारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्यंतरी, ते म्हणतायत की हिंदू होणार, पण ते असं स्पेसिफिक सांगत नाहीत की मराठी होणार. मराठीच होणार. 1985 साली हाच मुद्दा होता. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. ते म्हणाले होते की मुंबईमध्ये मला महाराष्ट्र दिसत नाही, आणि त्या मुद्द्यावरती शिवसेनेने उचल खाल्ली आणि पहिला महापौर शिवसेनेचा बसला मराठीच्या मुद्द्यावर. भुजबळ साहेब, छगन भुजबळ 1985 साली महापौर झाले, मराठीच्या मुद्द्यावर झाले. समजा एक जस्ट इन केस आपण बोलूया, जर नाही झाला मराठी महापौर आणि अमराठी महापौर झाला, काय कराल? मराठी महापौर नाही झाला तर अख्खी मुंबई रस्त्यावर उतरेल. मराठीच माणूस महापौर होणार आणि मराठीच महापौर झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी सर्व पक्षीय ताकदीवरती मराठी माणूस एक होईल. सगळ्या पक्षातले मराठी नगरसेवक एक होतील. हे घडेल फ्युचरमध्ये. सगळ्या पक्षातले जेवढे मराठी नगरसेवक आहेत ते सगळे तुमची पक्षाची काय म्हणूया लोडणी गळ्यातनं बाजूला काढतील आणि शिवसेना आणि मनसे हे जे मराठी मुद्द्यावरती भांडतायत, शरद पवारांची राष्ट्रवादी मराठी मुद्द्यावर भांडते, काँग्रेस मुद्द्यावर. तुम्ही शिवसेना आणि मनसेचं तुम्ही नाव घेतलं. मनसे 2006 ला स्थापना झाली, 19 वर्ष झाली. शिवसेना 66 पासून आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. जबाबदार कोण आहे मला? मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला याच्यासाठी सगळी राजकीय प्रणाली त्याला जबाबदार आहे. सगळे पक्ष जबाबदार आहेत. मी असं म्हणणार नाही की आमका पक्ष जबाबदार आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये जे सत्तेमध्ये जे भांडवळ आलेली आहेत त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं? मराठी शाळामध्ये बाहेर बोर्ड लावता तुम्ही, पब्लिक स्कूल म्हणून. म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये जिथं आमची मराठी पोरं शिकत होती, कुणी केलं? सगळ्या बघा ना तुम्ही, पब्लिक स्कूल. सगळे जे रिनोव्हेट झालेल्या शाळा आहेत त्याला बोर्ड लावलाय पब्लिक स्कूल. ICSE, IB स्कूल, IGCSE कशाला पाहिजे आम्हाला?